त्यामुळे आज विद्या मंदिर मुकळी येथे सैनिकांची मुलाखत घेण्यात येत आहे। आपण सागर पवार यांची मुलाखत घेत आहोत। त्यांचे सहर्ष स्वागत। मी हारा मुगळे गावातील सैनिक असून माझा जन्म मुगळे गावामध्ये 1983 मध्ये झाला। याच प्राथमिक शाळेमध्ये माझे पूर्ण शिक्षण झाले। यानंतर 4थी पर्यंत प्राथमिक शाळेत, त्याच्यानंतर 6वी ते 10वी पर्यंत स्कूलमध्ये शिक्षण झाले। त्याच्यानंतर 11-12वी म्हणजे विवेकानंद स्कूल गडिंग्लजमध्ये शिक्षण झाले। 12वी नंतर आम्ही 2003 साली आर्मी भरती मुधोळ या ठिकाणी भरती झालो। मराठी इन्फंट्री मध्ये बेळगावमध्ये आम्ही 2003 पासून ते 2004 पर्यंत 1 वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केले। 1 वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यातून आमची नियुक्ती झाली 14 मराठा इन्फंट्री। त्यावेळी प्रथम पोस्टिंग आमची भेटले राजुरी सेक्टरमध्ये। त्यावेळी मी तिथे पोस्टिंग केली। त्याच्यानंतर मी 17-18 वर्ष सर्व्हिस करून 2020 मध्ये मी सेवेतून सेवानिवृत्त झालो। त्यानंतर मी गावीच आपली सेवा करते आहोत। तुमचे प्रशिक्षण कुठे झाले? आमचे प्रशिक्षण आर्मीचे मराठा लाईफ इन्फंट्री बेळगाव जिल्हा। त्या ठिकाणी तुम्हाला जायला आवडेल का? हो, जायला आवडेल। तिथले वातावरण कसे होते? ते वातावरण सेम आमच्या बेळगावमध्ये आपल्यापासून जवळ असल्याने ते वातावरण तसंच सेम बेळगावच्या वातावरण। त्यापेक्षा तिथे जरा पाऊस आणि झाडे वातावरण जास्त आहे। तुमचे सैनिक व्हायचे स्वप्न होते का? सैनिक व्हायचे स्वप्न आमचे पासून होते। आमच्या समोर गावातले सैनिक राहिले, त्यांचे प्रोत्साहन बघून आम्हाला असं तुम्हाला जसं वाटतं तसं आम्हाला पण त्यावेळी वाटतं की आपण बाबा सैनिक व्हावं, आपण पण असं वर्दी घालावं, गावात जो मान सन्मान मिळतो आम्हाला पण भेटावं। असं जसं आज तुमच्या मुलांच्या काही जे मनात विचार येतात तसं आमच्या मनात विचार आले। त्याच्यामुळे मग आम्ही त्याच्या सैनिकाचा अभ्यास करून त्याच्या मागे धडपड सुरू केली। रनिंग करणे, पळणे, त्याला काय लागते ते माझी सैनिकांकडून विचारपूस करून घेणे आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्या मार्गाला लागून विचार करून आम्ही सैनिकमध्ये बसलो। तुम्हाला सैनिक बनायचे का वाटले? सैनिक बनावं समजणे ह्यासाठी वाटते की सैनिक म्हणजे एक देशाचा तो सेवेदार असतो। सेवा एक चांगली हे आहे आपल्या जीवनामध्ये, म्हणून देशाची सेवा करणे एक चांगली परंपरा आहे। त्याच्यामुळे वाटतं की आम्ही देशाची सेवा करणं हेच आमच्यासाठी चांगलं आहे। म्हणून आम्ही हुशार झाल्यामुळे IT चा पण ऑप्शन होता, IT मध्ये जावं, नोकरी करावं पुण्या मुंबई ठिकाणी, पण आम्हाला सैनिक होणे चांगलं वाटल्यामुळे मी सैनिक झालो। तुमचे शिक्षण किती झाले? माझं जेव्हा भरती झाली 2003 मध्ये माझं 12वी सायन्स पूर्ण झालं। त्याच्यानंतर मी आर्मीमध्ये भरती आपण शिक्षण पूर्ण करू शकतो, मग मी एक्सटर्नल असं करून BA पूर्ण केले। तुम्ही सैनिक म्हणून काम करायला कधी आला? सैनिक म्हणून काम करायला आम्ही 2003 मध्ये सुरुवात केली, 2020 पर्यंत। तुम्ही रिटायर कधी झाला? 2020 1 जून 2020 ला आम्ही रिटायर झालो। सैनिक बनल्यावर तुम्हाला काय अनुभव आला? सैनिक बनल्यानंतर आपण जीवनामध्ये कसं राहायचं ते सर्वात महत्त्वाचं आहे। आपल्याला बाहेर गेल्यानंतर कसं जावं लागतं, सैनिक बनल्यानंतर काय करावं लागतं, आपण कसं खायला पाहिजे, हे भरपूर असे अनुभव आपल्याला येतात त्यामध्ये की कसं आपल्या जीवनात राहायचे, देशाशिवाय कसं करायचे, आपण कसं आपण गावात गेल्यानंतर आपल्याला बाहेरचं काय अनुभव नसतो, पण बाहेर गेल्यानंतर किती अडचणी येतात काय येतात हे सगळं आम्हाला त्यातून अनुभव येतात। जीवनामध्ये कसं राहायला पाहिजे, देश काय होतात, बाहेर काय चालतंय, आपल्या देशाच्या बाहेर काय चालते, देशाच्या आतमध्ये काय चालते, सैनिक आपली सेवा कसं करतात, सैनिक देशावर बॉर्डरवर लढाई सुरू आहे, लढाई करत आहे, ते दिवसरात्र जागत आहेत। त्यामुळे आपला भारत देशातील सभासद जनता ही निवांतपणे आरामात रातभर झोपत आहे। पण 50%च्या वर 100% सैनिकाचं रातभर धुतीवर उभारून देश सेवेसाठी तिने रातभर धुतीवर उभा राहतात। तुम्हाला आक्रमणाची भीती वाटत नाही का? आक्रमणाची भीती ही स्टार्टिंगला सर्वांच्या मनात असते, पण दुश्मन वर्दी घातल्यानंतर, दुश्मन समोरानंतर आक्रमणाची भीती ही कुणी असू दे माझ्या जागेवर त्याची भीती मनात निघून जाते। तुमच्या आई वडिलांचे स्वप्न होते का? आमच्या वडिलांचे स्वप्न होते असं होते जसे काही नाही, पण आम्ही बघून दुसऱ्यांना की गावामध्ये तुम्ही कसं बघता माझे 15 वर्ष विजन आपल्या डेटा प्लेस वगैरे असं आम्ही पण बघून त्याला आम्हाला वाटतं की बा हे माझे सैनिक होणं हे चांगलं आहे आपल्यासाठी। सैनिक होण्यासाठी प्रथम सांगायमध्ये भरपूर कष्ट करायला लागतात। तुम्हाला रनिंग व्हायला पाहिजे, रुटीन व्हायला पाहिजे, कोणत्याही गोष्टीचे रुटीन जिद्द असल्याशिवाय सहज होते। कारण आर्मीचं ट्रेनिंग हे सगळ्यात जास्त हार्ड मानलं जातं आणि त्यात बेळगाव ट्रेनिंग सेंटर हे सगळ्यात जास्त कठीण आहे। त्याच्यामुळे मेहनती करावी लागेल, त्यामुळे सकाळी 5 ला उठून दररोज पळायचं नाही, टाईट वस्तू गोड वस्तू न खाणे,
असं भरपूर वर्ष ते तुम्ही पाळायला पाहिजे, ते आपण करायला. तुम्ही किती युद्ध जिंकलात? युद्धाने लढाई सुरू झाल्यानंतर बघा, आता 1947 पासून हे चालूच आहे काय, भारतासोबत सारखं युद्ध किंवा घुसपेटी चालूच असतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस भारताचा हा विजय होतच राहतो. त्याच्यामुळे विविध असं विजय काय प्रत्येक होतो. आता लेटेस्ट मध्ये बघा तुम्ही सिंधूर ऑपरेशन झालं, त्याच्यामध्ये पाकिस्तानवर भारताला विजय मिळाला. मग प्रत्येक युद्ध हे कोणी अन्य असो किंवा आता इतर कुणाचं सैनिक जिंकतच राहणार, कारण आपली सेना ही एवढी मजबूत आहे. तुम्हाला कोणकोणता अनुभव आला? अनुभव आता काय म्हणजे कशाबद्दल विचारतो? सैनिक युद्धाविषयी वगैरे. युद्धाविषयीचं कसं युद्ध लढलं जातं, कोणत्या कोणत्या हत्यार आपण वापरत होतो, म्हणजे आपल्याला तिच्यापेक्षा बाहेरचं नॉलेज भरपूर भेटतं. हत्यार आपल्याला कोणकोणते, आपल्या देश किती पुढं आहे, किती माग आहे, ते भरपूर बाहेरचं नॉलेज भेटते सैन्यामध्ये गेला. विमानमध्ये बसण्याचा अनुभव होतो तुम्हाला, एअरक्राफ्ट होते, हेलिकॉप्टर होते, स्लायडिंग करणं आवडतं, स्लो टायमात कसं तयार होणे, कसं आपल्याला जाऊन पोहोचणे, हे भरपूर असं कठीण कसं जगायचं आपलं, हे भरपूर अनुभव आहे. तुम्हाला कसं वाटले? स्वप्न पूर्ण झाला काय आनंदाला एवढं नाही का आपण स्वप्न पूर्ण झाला एक माणसं काय आनंद बाबा, आपण जे ठरवलं होतं की आपण जे जे असते ती माणसाला पूर्ण केली, ते आपल्याला फक्त आनंद. आम्हाला राहण्यासाठी आपण सांगतोय का तुम्हाला, आता खाली टी स्टेशन म्हणजे तर टी स्टेशन म्हणजे सिटीच्या खाली म्हणजे नॉन विद्यार्थी कार्यक्रम असतो, त्यावेळी तुम्ही आलं की आम्हाला असं बंकर म्हणजे असं लाईन असतात आपल्या, जसं तुम्हाला शाळेच्या लाईन अशी त्याच्यामध्ये मी समजून जातो. पण पोस्टवर गेला, ग्लेशियरमध्ये गेला तर तिथं बंकर म्हणून असतात, आपल्याला बंकर म्हणाले. जेंट्या ठिकाणी गेला अंडरग्राऊंड बंकर असतात मातीचे, त्याच्यावर असं माती टाकली असतात आणि त्याच्या अंडरग्राऊंड बंकरमध्ये आपल्याला राहायला. आणि ग्लेशियर बर्फाच्या ठिकाणी गेला तर तिथं असं शेड असतं, शेड असं वॉटर म्हणजे ते शेडमध्ये आपल्याला राहावं लागतं असं बोललं. तुम्ही सैन्यात भरती होऊन किती वर्ष झाले? सैन्यात भरती होऊन आणि आता रिटायरमेंट सुरू होतं, 18 वर्ष सर्व्हिस केली. तुम्ही सैन्यात केव्हा दाखल झाला? 2003 मध्ये. तुमच्या आई-वडिलांना मिळून कसे वाटले? तुम्हाला आई-वडिलांना मिळून भेटून म्हणजे सुट्टीवर तुम्ही यायचं त्याच्यानंतर. आता सगळ्यांना कोणत्याही सैनिकांना घरी आले की कसं मस्त वाटतं. तुम्ही पण कुठं गावाला तुम्हाला आई वडिलांकडे सुद्धा आम्हाला पण वाटायचं, कारण जास्तीत जास्त 1 वर्षातून फक्त सैनिकांना 2 महिने सुट्टी भेटते. त्याच्यामुळे तेव्हा पण 6 महिन्यांनी 1 महिना किंवा 9 महिन्यांनी सुट्टी सोडायची. घरात आई वडिलांना सगळ्यांना भेटून आपल्याला बरं वाटायचं. तुमच्या कुटुंबात आणि कोण सैनिक आहेत का? आमच्या कुटुंबामध्ये म्हटलं तर आमच्या सैनिकांमध्ये एकटाच सैनिक आहे. विचार नाही ठीक. तुम्ही या नवीन पिढीला काय संदेश द्याल? आम्ही या नवीन पिढीला जास्तीत जास्त संदेशाचा विचार करतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मेहनत करून आपलं चांगलं जीवन जगायचं, निरोगी जीवन कसं राहायचं आजच्या परिस्थितीमध्ये, आणि चांगली मेहनत करून आपल्याला जिथे आपल्याकडून देश सेवा किंवा कशामध्ये पण सेवा जास्त बजावतं, हे लई महत्त्वाचं आहे. त्या नवीन पिढीला मी एवढं सांगायचं होतं की आपण शिक्षण हे व्यवस्थितपणे पूर्ण करून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा शिक्षणाचा घेऊन आपल्याला म्हणजे भरपूर असं स्कोप आहे की बाबा शिक्षण म्हणजे तुम्हाला हे असल्या आपल्याकडे हत्यार असल्यासारखं आहे की त्याचा तुम्ही भरपूर फायदा करून तुम्ही जीवनामध्ये काय करू शकता. शिक्षण हे महत्त्वाचं खूप आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना म्हणतो की मोबाईलवर अभ्यास करा आणि तुम्हाला तुम्ही पुढे भरपूर असं स्कोप आहे. सैनिक व्हा, एअरक्राफ्ट व्हा, आता भरपूर स्कोप आहेत. तुम्ही नेव्हीमध्ये ऑप्शन म्हणून भरती जाऊ शकता, एअरक्राफ्टमध्ये ऑप्शन भरती जातात, आर्मीमध्ये ऑप्शन भरती जाऊ शकताय, असं तुझं